दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या निकालाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी रविवार दिनांक 9/8/2026 रोजी मोर्चा व सभेचे आयोजन प्रशांत भाऊ सदामते। राज्यात अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण झाले पाहिजे व सर्वांना समान सामाजिक न्याय हक्क अधिकार मिळाला पाहिजे ही अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील मातंग समाज बांधव अनेक लक्षवेधी आंदोलने, मोर्चे, पदयात्रा, लॉग मार्च, जेल भरो आंदोलन, उपोषण करते राज्य सरकारकडे मागणी संविधानिक व लोकशाही मार्गाने मागणी करत आला आहे। त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करण्यात यावे असा निकाल दिला। त्यानंतर राज्य सरकारने न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करून राज्यभरातील अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत अहवाल तयार करून राज्य सरकारकडे दिला असून तात्काळ राज्य सरकारने मातंग समाजाचा अंत न पाहता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती दिनांक 1 ऑगस्ट 2026च्या आत तात्काळ अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण व्हावे अशी समस्त अनुसूचित जाती व मातंग समाजाची आशा होती, परंतु तसा कोणताही निर्णय झाला नसल्याने येत्या रविवार दिनांक 9/8/2026 रोजी क्रांती दिनानिमित्त अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन कृती समिती सांगली जिल्ह्याच्या वतीने भव्य मोर्चा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे। तरी प्रशासनाने याची नोंद घ्यावी। सदर होणाऱ्या मोर्चासाठी मातंग समाजाचे आमदार माननीय अमित गोरखे, साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या सून माननीय सावित्रीमाई साठे, नातू माननीय सचिन साठे, दलित महासंघाचे संस्थापक माननीय मच्छिंद्र सकटे, शंकरभाऊ तडाके, राजेशभाऊ गोडे, पूजाताई देडे, बाजीराव नाईक, युवराज दाखले याप्रमाणे मातंग समाजाचे अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विविध पक्ष संघटना प्रमुख पदाधिकारी, सांगली जिल्हा व आसपासच्या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहणार आहेत। यावेळी पत्रकार परिषदेत माननीय प्रशांत सदामते, माननीय संदीप ठोंबरे, लेखनीपुत्र कुलदीप देवखुडे, संदीप पाटोळे, नगरसेवक माननीय रवी सदामते, नगरसेवक माननीय दीपक वायदंडे, नगरसेवक माननीय सुहास ऐवळे, माजी नगरसेवक माननीय रोहन भंडारी, अर्जुन कांबळे, कुमार वायदंडे, अर्जुन सकटे, जितेंद्र हेगडे, अनिल सदामते, संजय लोखंडे, विशाल मोहिते बांधव मोठ्या संख्येने पत्रकार परिषदेला उपस्थित होते। जयनाथ जय लहूजी 9 ऑगस्ट 2026 रोजी सांगली येथे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण या मागणीसाठी सांगली या ठिकाणी भव्य असा मोठा मोर्चा सकल मातंग समाजाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मातंग समाजातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। या मोर्चासाठी सांगली जिल्ह्यातून तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं या ठिकाणी मातंग समाज उपस्थित राहणार आहे। मातंग समाजाची एकच इच्छा आहे, अनेक वर्षापासून अनेक महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये मोठे मोठे आंदोलन, मोर्चे झाले, रस्ता रोको झाले, लॉंग मार्च झाला, उपोषण झाले आणि अनेकांनी अन्नत्याग केला, अनेकांनी आत्मदानाचे सुद्धा या ठिकाणी प्रयत्न केले। कारण प्रत्येकाची एक इच्छा होती की माझ्या सकल मातंग समाजाला न्याय हक्क अधिकार मिळावा आणि अनुसूचित जाती जमातीचे उपवर्गीकरण झाला तर माझी पुढची पिढी भविष्य हे उज्ज्वल होईल। कारण की समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व या बाबासाहेबांच्या घटनेनुसार आम्हाला आतापर्यंत मातंग समाजाला समता मिळालेली नाही, म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं आमची सामाजिक, राजकीय, आर्थिक स्तर आहे तो उंचवण्यासाठी सकल मातंग समाज या ठिकाणी सांगली या ठिकाणी मोठ्या संख्येने येणार आहे। मी आपल्या माध्यमातून आव्हान करतो की आम्हीही सर्वजण येतोय, आपणही मोठ्या संख्येने या ठिकाणी या आणि या अशा भव्य दिव्य अशा आंदोलनामध्ये सहभाग होऊन येणाऱ्या भविष्यात जे क्रांती होणार आहे, येणाऱ्या भविष्यात जे सरकार या आंदोलनाची दखल घेणार आहे, खऱ्या अर्थानं याचे साक्षीदार बना आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असे मी आव्हान करतो। किती तारखेला आणि ठिकाण कुठं? 9 ऑगस्ट रोजी सांगली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टँड शेजारी असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून अभिवादन करून स्टेशन चौकापासून असं आमचं आंदोलन स्टेशन चौकामध्ये येणार आहे आणि या ठिकाणी जाहीर सभा या ठिकाणी होणार आहे। या सभेला संबोधित करण्यासाठी विचारवंत सामाजिक क्षेत्रातील जे ज्येष्ठ आहेत, आमदार असतील, खासदार असतील, त्याचबरोबर अण्णाभाऊंचे नातू सचिनजी साठे असतील, अण्णाभाऊंच्या सुनबाई सावित्रीमाई साठे असतील, त्याचबरोबर
तहसीलदारजी अमितजी गोडके साहेब असतील, त्याचबरोबर अनेक या मातंग समाजातील ज्येष्ठ समाजसेवक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. किती संख्या उपस्थित राहणार आहे? आत्तापर्यंतचा आकडा आहे की 2,500 ते 3,000 पेक्षा जास्त मोठ्या संख्येनं मातंग समाज येणार आहे.